काही दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रस्त्यावर पिंपळी जगताप या ठिकाणी भीषण अपघातामध्ये वडिलांसह दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। हा अपघात एवढा भीषण होता की तो पाहिल्यानंतर सर्वांचंच मन हेलावून गेलं। आज या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आमदार माऊली कटके आणि आजी माजी सर्व पदाधिकारी सहकारी हे नातेवाईकांच्या भेटीसाठी आले होते। या संपूर्ण घटनेवर महेश जगताप यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवरती धरले। सतत होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। तसेच खासदार या संदर्भात एकदा तरी विचारपूस करण्यासाठी आलेत का असा खोचक सवाल माध्यमांशी बोलताना महेश जगताप यांनी व्यक्त केलाय। पिंपळी जगताप गावामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक युवक आणि त्याची 2 मुले ही एका टेम्पोने चिडून एक्सपायर झाली आहेत। त्याच्यामुळे गावात मोठी शोककळा पसरली आहे। हे वारंवार गावामध्ये होत आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी अशाच प्रकारे गावामध्ये एक महिलेचा असाच मृत्यू झाला आहे की शेजारून गाडी उभी असताना महिला गाडी अंगावरती जाऊन महिला चिडून तिचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आमदारांनी आणि खासदारांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे। याच्यामध्ये पीडब्ल्यूडी मार्फत गावामध्ये उपाययोजना राबवली पाहिजे। त्याच्यामध्ये साईड पट्टे असतील किंवा रिफ्लेक्टर असेल किंवा गतिरोधक स्पीड ब्रेकर असतील किंवा जे रस्त्याचं रुंदीकरण आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे। हे रुंदीकरणासाठी वेळोवेळी सांगितलं जातं की रुंदीकरण आता एवढ्या 1-2 महिन्यात काम चालू होणार आहे। टेंडर निविदा निघली आहे, पण असे खूप दिवसापासून चालू आहे, पण आतापर्यंत याच्यावरती ठोस अशी कोणतीच भूमिका झाली नाही। तरी खासदार साहेब आहेत कुठं? तर खासदार साहेबांनी आतापर्यंत या ठिकाणी काही लक्ष दिलं नाहीये। त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी त्या अशा जीव गेलेल्या महिलांच्या घरी पण आलेले नाहीत किंवा जे आता 2 दिवसापूर्वी घटना झाली त्या ठिकाणी पण आलेले नाहीत। ह्या स्पीड ब्रेकर असू, ह्या अशा उपाययोजना तात्कालीन उपाययोजना आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर चालू केल्या पाहिजेत। हे आमचे ग्रामस्थांची आणि पिंपळी जगताप ग्रामपंचायतीची मागणी आहे।